प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वहिवाटीचा रस्ता खुला करण्यासाठी गेलेल्या महिला मंडळ अधिकारी आणि शासकीय पथकाला अडवून त्यांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात 3 महिलांसह एकूण 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. रस्ता खुला करण्याच्या प्रक्रियेदरम्यान एका महिला आरोपीने स्वतःच्या हातावर डिझेल ओतून पेटवून घेण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मौजे ठाणगाव तालुका येवला येथील छायाबाई प्रभाकर शेळके यांचा वहिवाट रस्ता प्रकरण क्रमांक 2020/27 बाबत अप्पर तहसीलदार येवला यांच्या आदेशानुसार वहिवाटीचा रस्ता मोकळा करून देण्यासाठी सावरगावच्या मंडल अधिकारी कल्पना मुरलीधर पवार या शासकीय पथक व साथीदारांसह ठाणगाव शिवारात गेल्या असता रस्ता खुला करण्याचे काम सुरू असताना स्थानिक काही संशयित आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणला. आरोपी महिला हिने स्वतःच्या हातावर डिझेल ओतून पेटवून घेण्याची धमकी देत शासकीय पथकावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. रस्ता साफ करण्यासाठी मागवलेल्या जेसीबी मशीनचे काम सुरू होताच दुसऱ्या आरोपी महिलेने थेट जेसीबी समोर उभे राहून काम बंद पाडले. यावेळी इतर संशयित आरोपी यांनी मंडलाधिकारी कल्पना पवार आणि शासकीय कर्मचाऱ्यांना अत्यंत अवाच्य भाषेत वाईट साईड शिवीगाळ करत गंभीर परिणामाची धमकी दिली आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 132, 221, 189, 2-3, 190, 352, 351, 2-3 प्रमाणे 3 महिलांसह शिवाजी पारोबा शेळके, तानाजी पारोबा शेळके, पारोबा कचरू शेळके अशा एकूण 6 जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बहीर हे करीत आहेत. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो येवला.